सुट्टी असल्यानं आईसह आजोळी आलेल्या 6 वर्षाच्या चिमुकलीस बॅट टच करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी एकास तत्काळ अटक करण्यात आलेली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकार मंगळवारी 5 मे रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडलाय। या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून श्रीधर लिंबाजी कांबळे वय वर्ष 46 राहणार भीमनगर थेऊर याला अटक करण्यात आलेली आहे। पुणे या ठिकाणी राहत असलेली पीडित चिमुकली उन्हाळ्याच्या सुट्टीत आईसह आपल्या आजीकडे थेऊर या ठिकाणी आली होती। ती मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आपल्या 3 मैत्रिणींसमवेत बसलेली होती। यावेळी श्रीधर कांबळे हे त्या ठिकाणी आले आणि चिमुकलीला शेजारी बसवून तिला बॅट टच करून तिचा विनयभंग केला। यामुळे मुलीने आरडाओरडा केला। मुलगी ओरडते आहे हे लक्षात येताच त्या ठिकाणी लोक जमले आणि तिची सुटका केली। घडलेला प्रकार तिनं आईला सांगितला। त्यानंतर तिच्या आईनं तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनीही कोणतीही दिरंगाई न करता आरोपीविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतलाय। न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती मिळत आहे। नुकत्याच नसरापूर येथील अत्याचारानंतर झालेल्या हत्या प्रकरण आणि पर्वती येथील प्रकरण ताजे असतानाच पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। नराधमांना कायद्याचा धाक उरलेला नाहीये का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा विकृत प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे।